आपल्या सोबत सध्या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत आपल्या सोबत आहेत। इथं बागणी या गावामध्ये सध्या वसाहतीमध्ये इथल्या सर्व नागरिकांच्या जागेचा जो प्रश्न होता तो सध्या मिटलेला आहे आणि या सर्व गोष्टीवरती बोलण्यासाठी सदाभाऊ खोत आहेत। कारण आज हिंदू धर्मातला एक पवित्र सण रक्षाबंधनाचा आणि हा सण इथं उत्साहात साजरा केला जातोय। इथल्या सर्व भगिनींनी सदाभाऊ खोत असतील, सागरभाऊ खोत असतील यांच्या हातात राखी बांधून त्यांच्याकडे एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे। तर या सर्व वातावरणाबद्दल सदाभाऊ खोत भाऊ यांचं काय मत आहे जाणून घ्या। भाऊ नमस्ते। नमस्ते। आजचा हिंदू धर्मातला भाऊ सर्वातला पवित्र सण, भाऊ बहिणीच्या नात्याचं एक अतूट नातं होणारा सण, काय वाटतं आजचं वातावरण बघून? कारण आपण एक इथल्या सगळ्या बहिणींना एक भेट दिलेली आहे। बागणे जिल्हा परिषद मतदारसंघ या मतदारसंघातील बागणे गावाला लागून असणारी ही बेघर वसाहत, बेघर वसाहतीचा शिक्का कपाळावरती घेऊन गेली 60 वर्ष इथले अनेक कुटुंब जगत होते। आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी एक निर्णय घेतला की शासकीय जागेवरती ज्यांनी अतिक्रमण केलेले आहेत, घरं बांधलेली आहेत, ते त्यांना सरकारच्या माध्यमातून ती जागा आम्ही देण्याचा निर्णय घेत आहोत। आणि त्याचा पाठपुरावा जिल्हा परिषदेच्या आमच्या सदस्य मोहिनी खोत असतील, सागर खोत यांनी मोठ्या ताकदीनं केला। गेले 5-7 महिने झालं आणि ही जागा जिल्हा परिषदेची होती। जिल्हा परिषदेच्या जेपी मध्ये हा ठराव मांडला गेला जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून मोहिनीनं, परंतु हा ठराव त्या ठिकाणी फेटाळला गेला आणि त्याला मान्यता दिली गेली नाही आणि 60 वर्षाचा हा प्रश्न खऱ्या अर्थानं टांगणीला लागला। हा विषय आम्ही देवाभाऊंच्या समोर मांडला, महसूल मंत्र्यांच्या समोर मांडला, या राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयाभाऊ गोरे साहेबांच्या समोर मांडला आणि त्यांनी त्या ठिकाणी एक निर्णय घेतला की जी घरं गेली अनेक वर्ष 2011 पूर्वीची आहेत ती घरं आम्ही आता नेमानुकूल करून देणार आणि ती जागा आम्ही तिथल्या रहिवाशाला देणार। आणि तो जार निघाला आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या जागा नावावरती हक्काची जागा करून देण्याचा महत्वाचा निर्णय झाला। आतापर्यंत या वसाहतीला बेघर वसाहत म्हणून संबोधलं जात होतं। इथून पुढे ही वसाहत बेघर नाही, तर ही वसाहत खऱ्या अर्थानं आता आमच्या मालकीची, स्वतःच्या हक्काची झालेली आहे। आणि या वसाहतीला आम्ही एक चांगलं नाव सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि माई माऊलीच्या माध्यमातून निश्चितपणानं देऊ आणि लवकरात लवकर ह्या सगळ्या जागा इथल्या रहिवाशांच्या नावावर होतील। पण एवढ्यावर आम्ही थांबणार नाही। चांगला घरकुल योजनेचा प्लॅन आम्ही या ठिकाणी तयार करणार आहोत। चांगली घरं प्लॅन करून आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा प्रयत्न आम्ही शासनाकडे करू। आज माझ्या लाडक्या बहिणींनी खऱ्या अर्थानं त्यांना त्यांचं हक्काचं घर मिळणार आहे, त्यांना त्यांच्या हक्काची जागा मिळणार आहे आणि म्हणून आज रक्षाबंधनला मला येण्याचं इथं भाग्य मिळालं। माझ्या देवाभाऊच्या रूपानं लाडक्या बहिणीच्या ताटामध्ये आज त्यांच्या हक्काच्या जागेची ओवाळणी मी ठेवली। मी खऱ्या अर्थानं धन्य झालो। भाऊ 60 वर्ष लागली या सगळ्या गोष्टीला, एवढं कारण आणि इतका वेळ? नाही, असं आहे की आम्ही जमिनीवर पाय ठेवून काम करणारे कार्यकर्ते आहोत। आम्ही विस्थापितांच्या घरामध्ये जन्माला आलेलो आहोत। आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही। राजकारण आमचा धंदा नाही, तर सामान्याच्या माणसाच्या चेहऱ्यावरती हास्य फुललं पाहिजे ही भावना मनामध्ये बाळगणारा मी कार्यकर्ता आहे। मोहिनीताईंनी ज्यावेळेला जिल्हा परिषद विषय मांडला तो पण बरखास्त झाला का? मग हे सगळ्या ह्या गोष्टी सगळ्या का घडतात? कारण बेघरवाल्यांना घराची तर जागेची गरज असते। आम्ही काम करत राहतोय। मला आता या वेळेला कोणी काय केलं याच्यामध्ये जाण्यात मला फारसा रस नाही। त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे, आम्ही आमचं काम केलं, म्हणून हात भरून माझ्या लाडक्या बहिणीनं मला राख्या बांधल्या। हे खऱ्या अर्थाने माझी संपत्ती आहे। ते आपला पिंड भाव शेतकऱ्यांची नाळ आहे। आता सध्या साखरेचा दर गगनाला भिडत चाललेले आहेत, यावर आपलं एक शेतकरी नेते म्हणून कसं बघताय? या देशामध्ये गेल्या वर्षीचा स्टॉक आणि या वर्षीचा चालू हे जर साखरेचं गणित बघितलं तर आपल्याला लागणाऱ्या गरजेपेक्षा सर्वसाधारणपणे 30-40 लाख मेट्रिक टन साखर आपल्याकडे एक्सेस होती। जून मध्ये सरकारनं 22 लाख मेट्रिक टन साखर रिलीज केली खाण्यासाठी। त्यावेळी साखरेची टंचाई नव्हती। जुलैमध्ये 22 लाख मेट्रिक टन रिलीज केली,
टंचाई नव्हती. ऑगस्टमध्ये सरकारनं 22.5 लाख मेट्रिक टन साखर रिलीज केली खाण्यासाठी. मग टंचाई का निर्माण झाली? तर टंचाई या देशातल्या काही पेट्रोलियम कंपन्या ज्या आहेत, जे प्रायव्हेट उद्योजकांच्या, त्यांनी काही अंशी साखरेचा स्टॉक करण्यासाठी त्या ठिकाणी अंतर्गत मदत केली. काही ट्रेडिंग वाले आहेत, त्यांनी मुद्दा म्हणून स्टॉक केला की जेणेकरून ऊसापासून जे इथॉनॉल होतंय ते थांबवलं जाईल आणि मग आम्हाला परदेशामधून डिझेल पेट्रोल हे आणता येईल. हे एक मोठं षडयंत्र होतं आणि म्हणून सरकारला सांगितलं की ज्याने ज्याने स्टॉक केलंय त्या भडव्यांना चौकात आणून पट्ट्यानं फोडा. ह्याच्यामध्ये अनेक साखर कारखानदार आहेत जमीन, म्हणजे नुसतं ट्रेडिंग करणारे लोक नाहीत, ह्यामध्ये कारखानदार सुद्धा सामील आहेत. आणि आता साखरेचा भाव हा 55 रुपयेपर्यंत खाली आलेला आहे. या वर्षी ऊसाला भाव आम्ही 7,000 रुपये निश्चितपणानं मागणार आहोत. जे शेतकऱ्याचा साजूकपणाचा आणून वेगवेगळे आता राज्यामध्ये मोर्चे काढत आहेत काही लोक, त्यांचे कारखाने आहेत, त्यांनी शेतकऱ्याचं खरं प्रेम असेल तर ऊसाच्या टनाला आता 7,000 रुपये भाव द्यावा, ही आमची आता भविष्य काळातली निश्चितपणानं मागणी आहे. शेवटचा प्रश्न, आता बागणीमध्ये जे बहुचर्चित असं स्मारक उभारत आहे छत्रपती संभाजी महाराजांचं, यासाठी पण आपण निधी दिलेला आहे. तर काय वाटतं, बरीच चर्चा झाली या सर्व विषयावरती? या निवडणुकीमध्ये बागणी लगतच्या वसाहती मधल्या माय मौल्यांची आणि इथल्या लोकांची, तरुणांची माझ्याकडे मागणी होती. आमचा विजयराव त्यासाठी फार आग्रह होता कार्यकर्ता, की ही जागा काही करून भाऊ आम्हाने आमच्या हक्काची जागा झाली पाहिजे आणि आमच्या नावावरती ते झाली पाहिजे. आणि पहिला प्रश्न फार मोठा ऐतिहासिक हा प्रश्न आहे, गेली 60-70 वर्षाचा हा प्रश्न आहे. हा प्रश्न खऱ्या अर्थानं आम्ही सोडवला. त्याच्यासाठी जिल्हा परिषदेच्या निवडून गेलेल्या नवनिर्वाचित आमच्या सुनबाई मोहिनी खोत हिनं जे काही मतदान, पवित्र मतदान तिला जे काही इथल्या जनतेनं केलं, माई माऊलीनं केलं, निश्चितपणानं तिनं त्यांचं मत वाया मी जाऊ देणार नाही ही भूमिका थाटारपणाने जिल्हा परिषदमध्ये घेतली आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी हे काम होऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली. आणि म्हणून आम्हाला शासनाच्या दारामध्ये जावं लागलं आणि मला शासनाकडून नवीन जार काढून आणावा लागला. मी माझ्या विरोधकांना हात जोडून विनंती करेन, आता तरी तुम्हाला गड्यानं चांगली बुद्धी येऊन दे आणि एक चांगला घराचा प्लॅन करूया आपण, त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला सहकार्य करा. मला चांगली टुमुकदार घरं, स्लॅबची घरं, ज्याला संडास बाथरूम असेल, किचन रूम असेल, अशा पद्धतीचं प्लॅन करून एक चांगली घरं मला या ठिकाणी या रहिवाशांना बांधून द्यायची आहेत. त्याच्या तर तुम्ही मांजार जावा असं आडवं येऊ नका, कारण खऱ्या अर्थानं गरीबाला त्याच्या चेहऱ्यावर अरे हास्य फुलवायसाठी राजकारणामध्ये याचं असतं. राजकारणामध्ये काय लुटमाऱ्या करायला, चोऱ्या करायला याचं असतं का? आणि म्हणून निश्चितपणानं आजचा हा आनंदाचा क्षण तर आहेच, परंतु या बागणी या पवित्र गावामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी राजांना कैद करून आणलेलं होतं आणि या बागणी परिसरातल्या, बागणी गावातल्या जनतेची एक भावना आहे की आमचा राजा आमच्या गावामध्ये कैद होता, मग आमच्या राजाचा आम्हाला सन्मान करता आला पाहिजे. आणि तो सन्मान करायचा असेल तर आमच्या राजाचं भव्य दिव्य स्मारक उभा राहिलं पाहिजे. ही मागणी गेली 100 वर्षापासूनची आहे, या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची आहे, पण या मागणीला चालना मिळाली नव्हती. आणि म्हणून आम्ही हे स्मारक भव्य दिव्य करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी सगळा आराखडा तयार केलेला आहे. इथल्या युवकांची भावना आहे की हे स्मारक भव्य दिव्य व्हावं आणि म्हणून आम्ही ठरवलं की राजकारणाच्या पलीकडे जाऊ. अरे ज्याला मदत करायचंय तुम्ही मदत करा, पण माझ्या राजाच्या स्मारकामध्ये तर अरे राजकारण आणू नका. असं आम्ही भव्य दिव्य स्मारक माझ्या राजाचं या ठिकाणी आम्ही उभा करू की सगळा महाराष्ट्र माझ्या राजाच्या या पवित्र स्थळी त्याचं दर्शन घ्यायला या ठिकाणी येईल. अशा पद्धतीचा आम्ही आराखडा छत्रपती संभाजी राजांचा, धर्मवीर संभाजी राजांचा आम्ही इथं तयार करत आहोत.